Good morning. This is ninth lecture of topic respiration and circulation. Today we discuss next article blood clotting, because yesterday we complete total concept blood. So we discuss next article related to blood, that is blood clotting. The another term of blood clotting is blood coagulation. Blood coagulation. In मराठीमध्ये याला काय म्हटलं जातं? रक्ताच्या गाठोड्या होणं. It is most essential process to avoid severe hemorrhage as well as death. बॉडीतून सतत रक्तस्राव होऊ नये, आणि तसा जर सतत रक्तस्राव झाला तर कदाचित डेथ होण्याची शक्यता असते, आणि म्हणून बॉडीच्या बाहेर ब्लड उजिंग आउट कंटिन्युअसली होता कामा नये. रक्ताच्या गाठोड्या झाल्यानंतर बॉडीच्या बाहेर ब्लड जायचं थांबतं, आणि म्हणून ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. So we focus on this concept, blood clotting. Actually, when our blood is in our body or in blood vessel, then do not naturally clot or coagulate. जेव्हा रक्त आपल्या शरीरामध्ये असतं किंवा रक्तवाहिन्यामध्ये असतं, तेव्हा ते नैसर्गिक फ्लुइड स्टेट मध्ये असतं, लिक्विड स्टेट मध्ये असतं. कॅनॉट कोअगुलेट और क्लॉट. ते नैसर्गिक किंवा आपोआप बॉडीतली बॉडीत कधीही क्लॉट होत नाहीत, रक्ताच्या गाठोड्या होत नाहीत. बिकॉज नॅचरली आवर ब्लड कन्सिस्ट anticoagulant substance such as heparin and here antithrombins. Heparin and antithrombins, these are the two chemical substances which are naturally present in blood, which prevent clotting of blood which are in our body or blood vessel. हे फार महत्त्वाचं आहे. But when blood come in contact with air, immediately clot. When our body naturally get injured or blood vessel get ruptured, जेव्हा रक्तवाहिनीला एखादी इजा होईल, जखम होईल, बॉडीला कुठेतरी जखम झाली, आणि जेव्हा हिमोरेज होतो, ब्लड ओझिंग आउट, and when blood come in contact with air, at that time this clotting or coagulation process takes place, and this chemical reaction means clotting of blood takes place. These here step by step. I write here purposely, जाणीवपूर्वक या सर्व स्टेप्स मी लिहिलेल्या आहेत, जेणेकरून तुमच्या कायमचं स्मरणात राहावं. प्रत्येकाचं नेमकं स्पेलिंग कसं आहे, प्रोनाउन्सिएशन कसं करता येईल, आणि इझिली व्यवस्थित लक्षात कसं राहील, ह्या स्टेप्स फार महत्त्वाच्या आहेत ब्लड कोअगुलेशनच्या दृष्टिकोनातून. सो लिसन केअरफुली अबाउट स्टेप्स ऑफ ब्लड क्लॉटिंग. हियर फर्स्ट, blood platelets. Yesterday already we see the concept blood platelet. कालच्या लेक्चरला आपण थ्रोम्बोसाइट म्हणजे ब्लड प्लेटलेट हा प्रकार पाहिला, आणि ब्लड क्लॉटिंग हा कन्सेप्ट याच पेशीच्या संदर्भात आहे. Our blood clot releases this most important substance called as a थ्रोम्बोप्लास्टिन. हा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे की जो आपल्या ब्लड प्लेट पासून रिलीज होतो नॅचरली. When it initiate to form,
याच्यामुळे काय होतं, त्याला इनिशिएशन मिळते, प्रेरणा मिळते टू फॉर्म अनदर एन्झाइम. दिस इज द एन्झाइम prothrombinase. Prothrombinase, it is an enzyme which is initiate to form from here thromboplastin substance. Then here this prothrombinase when come in contact with calcium ions, जेव्हा या एन्झाइमचा कॅल्शियम आयनची संयोग होतो, कॅल्शियम आयन्स आणि हे एन्झाइम प्रोथ्रोम्बोबिनेज एकत्रित येईल, देन फॉर्म अनदर मोस्ट इम्पॉर्टंट केमिकल सबस्टन्स कॉल्ड एज ए थ्रोम्बिन्स. हे फार महत्वाचं आहे. इट इज हिअर कोगुलंट सबस्टन्स, ज्याच्यामुळे ब्लड क्लॉटिंग होणार आहे. हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. थ्रोम्बिन इट डेव्हलप. देन हिअर दिस थ्रोम्बिन कन्वर्ट हिअर सोल्युबल फायब्रिनोजिन इनटू इनसोल्युबल फायब्रिन. ह्या थ्रोम्बिन मुळे काय होतं, सोल्युबल फायब्रिनोजिनचं रूपांतर इनसोल्युबल फायब्रिन्स मध्ये होतं. म्हणजे शेवटी फायब्रिन्स तयार होतात which enmesh platelet, other blood cells and also plasma. Enmesh means जाळ्यात घेणं, स्वतःच्या कवेत घेणं, पकडून ठेवणं, याला इनमेश असं म्हटलं जातं. This insoluble fibrin fibers enmesh blood platelet, other blood cells and also plasma to form a clotting of blood. आणि म्हणून शेवटी रिझल्ट काय मिळतो, तर ब्लडचं क्लॉटिंग होतं, ब्लडचं कोगुलेशन होतं, म्हणजे रक्ताच्या गाठोड्या होतात विदिन ओनली 2 to 8 मिनिट्स. लवकरात लवकर ही प्रक्रिया 2 मिनिटाच्या आत घडते, कारण एवढ्या सगळ्या केमिकल रिएक्शन्स बॉडीतल्या बॉडीत होणं गरजेचं आहे. ऑन एव्हरेज अंदाजे कमीत कमी 2 मिनिटाचा कालखंड लागतो. इट डिपेंड्स अपॉन द नॅचरली पर्सन टू पर्सन, व्यक्तिनिहाय थोडाफार बदल असू शकेल. आणि जास्तीत जास्त वेळ किती लागतो, 8 मिनिटाचा लागतो. या एवढ्या कालखंडामध्ये नॅचरली ब्लड क्लॉट्स when come in contact with air as well as when our body get injured. हे होणं गरजेचं आहे. अन्यथा काय होईल, ब्लड कंटिन्युअसली ओझिंग आउट, सिव्हिअर हेमोरेज टेक्स प्लेस, इट लीड्स टू डेथ. आपला मृत्यू होईल. आणि म्हणून ही ब्लड क्लॉटिंगची प्रोसेस फार महत्वाची आहे. या त्याच्या त्या स्टेप्स असतील, व्यवस्थित तुम्ही त्या बारकाईनं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आर यू गेटिंग दिस? ब्लड व्हेसल्स, आपण काय शिकतो आहोत, ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. म्हणजेच कोणती सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम. मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, रक्ताभिसरण संस्था. ही संस्था किंवा ही सिस्टीम कोणत्या 3 अवयवांनी बनते, तर पहिला ब्लड. टुडे वी कंप्लीट हिअर. ब्लड हे आर्टिकल पूर्ण संपवलं. देन सेकंड ऑर्गन ब्लड व्हेसल. आज आता या लेक्चरला ब्लड व्हेसल हे सुद्धा आर्टिकल आपण संपूया. अँड देन लास्ट आर्टिकल हार्ट. उद्याच्या लेक्चर पासून आपण हार्ट वरती फोकस करूया. हे 3 ऑर्गन आपण क्लिअर संपवले की आपली ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम संपली, सर्क्युलेटरी सिस्टीम संपली. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सो टुडे वी फोकस ऑन नेक्स्ट आर्टिकल ब्लड व्हेसल. ब्लड व्हेसल मीन्स which carry blood. रक्त वाहणाऱ्या नलिका, याला काय म्हणतो आपण, ब्लड व्हेसल. बिकॉज आवर सर्क्युलेशन पॅटर्न इज क्लोज्ड. आपला सर्क्युलेशनचा टाइप कोणता आहे, क्लोज्ड ब्लड सर्क्युलेशन. क्लोज्ड का, बिकॉज आवर बॉडी नॅचरली कन्सिस्ट ब्लड व्हेसल.
फ्रॉम विच ब्लड कॅरी, की ज्याच्या मार्फत शरीरभर रक्त वाहून नेलं जातं, अशा या रक्तवाहिनी ज्याला आपण ब्लड व्हेसल असं म्हणतो. देयर आर 5 टाइप्स ऑफ ब्लड व्हेसल. ब्लड व्हेसलचे एकूण किती प्रकार आहेत? 5. We see one by one with the help of diagrammatic representation. Here, suppose this is the artery. Here artery असेल, it divides like this. It divides and redivides into number of branches called as a arterioles. Arterioles म्हणजे ही आर्टरी असेल, याच्या छोट्या 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 ब्रांचेस पुढे डिवाइड अँड रिडिवाइड होतात, त्याला काय म्हटलेलं आहे? आर्टेरिओल्स. These arterioles again divide and redivide into very small microscopic branches like this, called as a capillary. Artery पुन्हा redivide into very small microscopic branches called as a capillary. This is the third type of blood vessel. Then these capillary reunite, पुन्हा ह्या अशा एकत्रित येतील like this. या पद्धतीने reunite, capillary reunite to form another type of blood vessel called as a venules. याला आपण venules असं म्हणतो. And these venules then again unite to form large blood vessel called as a vein. याला आपण vein असं म्हणतो. Here first this is the artery which is large. It divide and redivide into small branches. Second type arterioles. These arterioles again divide and redivide into number of very small microscopic branches. This is the third type capillary. And these capillary reunite, पुन्हा एकत्रित येतील. Small branches called as a venules. This is the fourth type. हा चौथा प्रकार असेल. And last, all venules combines to form large blood vessel. This is the fifth type called as a vein. असे आपल्या शरीरामध्ये एकूण ब्लड व्हेसलचे प्रकार किती पडतात? 5. All are also essential, most important. सगळेच प्रकार फार महत्त्वाचे आहेत, पण त्यातली त्यात आपल्या सिलेबसच्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्वाचे कोण असेल? फर्स्ट आर्टरी, लास्ट व्हेन. आर्टरी आणि व्हेन जरा जास्त महत्त्वाचं असेल, and then capillary. Hence we focus one by one, first about artery and vein and then last capillary. पुन्हा आपण कॅपिलरी कडे वळूया. आर्टरी आणि व्हेन याचा अभ्यास करताना आपण तुलनात्मक करू, कंपॅरेटिव्ह अनालिसिस न करू, म्हणजे एका वेळेला कमी वेळेत दोन्ही आर्टिकल आपली क्लिअर होतील, बोथ आर्टरी आणि व्हेन. कारण बोर्डामध्ये प्रश्न कसा पडतो? डिस्टिंग्विश बिटवीन, कंपेअर इन बिटवीन आर्टरी अँड व्हेन. आणि म्हणून दोन्हींचा आपण तुलनात्मक अभ्यास करूया. हियर सपोज आर्टरी and here vein. First point, artery is a blood vessel which
carry oxygenated blood. इथून कोणतं ब्लड कॅरी होतं? ओनली ऑक्सिजनेटेड. ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे शुद्ध रक्त, की ज्या ब्लड मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे आणि कार्बन डायऑक्साइड नसतो, याला म्हणायचं शुद्ध रक्त, ऑक्सिजनेटेड ब्लड. मी आता काय म्हटलं? आर्टरी इज अ टाइप ऑफ ब्लड व्हेसल which carry only oxygenated blood from heart to the different part of the body. हृदयापासून शरीराच्या सर्वच अवयवांना शुद्ध रक्त पुरवणारी नलिका म्हणजे कोण असेल? आर्टरी. ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम हार्ट टू बॉडी. मग व्हेन मध्ये इथं पॉइंट कसा असेल? अपोजिट. अपोजिट कसं असेल? व्हेन इज ऑल्सो ब्लड व्हेसल which carry deoxygenated blood. अशुद्ध रक्त वाहून येईल, की ज्या रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल, कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जास्त असेल, याला म्हणायचं अशुद्ध रक्त. अशुद्ध रक्त वाहून नेणारी नलिका. पण कोणापासून कुठपर्यंत? उलट. फ्रॉम बॉडी टू हार्ट. फ्रॉम बॉडी टू हार्ट. इथं हार्ट टू बॉडी, इथं काय? बॉडी टू हार्ट. हे कोणतं वाहून येतं? ऑक्सिजनेटेड ब्लड. हे कोणतं ब्लड वाहून येईल? डीऑक्सिजनेटेड ब्लड. हा पहिला फरक असेल. सेकंड, बट देयर इज ए वन एक्सेप्शन. नियमाला अपवाद आहे. नियमाला अपवाद कोणती? पल्मोनरी. पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी एकमेव शरीरातली आर्टरी आहे की जी डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते, ऑक्सिजनेटेड नाही. नियमाला अपवाद. जे ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला विचारलं जातं, इथं सुद्धा तसंच वन एक्सेप्शन असेल. पल्मोनरी व्हेन. पल्मोनरी व्हेन. दिस इज ऑल्सो वन एक्सेप्शन. नियमाला अपवाद. पल्मोनरी व्हेन कोणतं ब्लड कॅरी करेल? ऑक्सिजनेटेड. या पद्धतीनं हा दुसरा फरक आपल्याला असलेला दिसून येईल. Then third, here artery is here thick walled. Tunica media. Actually it is made up of 3 layers. 3 layers नी बनतं. Outer tunica externa, middle tunica media, इनर ट्युनिका इंटरनल. असे 3 थर बनतात. व्हेन वी टेक सेक्शन ऑफ दिस आर्टरी, बोथ व्हेन ऑल्सो. जेव्हा आर्टरीचा सेक्शन घेतला जाईल, व्हेनचा सेक्शन घेतला जाईल, अँड ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप, सूक्ष्मदर्शिकेखाली पाहू, तेव्हा आपल्याला त्याचे 3 लेयर्स दिसतील. 3 कॉन्सेंट्रिक लेयर लाईक दिस. याला ट्युनिका एक्सटर्ना, याला ट्युनिका मीडिया, याला ट्युनिका इंटरना. Here this middle layer is made up of smooth muscle which is thick, जाड असतो. In here artery. In vein it is thin. Middle layer means tunica media is also made up of smooth muscle, but it is thin as compared to artery. हा तिसरा फरक असेल. Then fourth, artery are mostly deeply situated in our body. आपल्या शरीरामध्ये खोलवर रुजलेले असतात, आत असतात. deeply situated in our body. Deep. But there is one 3 exceptions. या ठिकाणी मात्र
आहेत. वन इज ब्रॅकियल आर्टरी, सेकंड वन इज रॅडियल आर्टरी, थर्ड वन इज फिमोरल आर्टरी. मांडीमध्ये असते त्याला फिमोरल आर्टरी असं म्हटलं जातं. अप्पर आर्म मध्ये ब्रॅकियल आर्टरी, फोर आर्म मध्ये रॅडियल आर्टरी आणि थाईज मध्ये इथं फिमोरल आर्टरी असतात. हे तीन एक्सेप्शन असतील. दे आर सुपरफिशियली प्रेझेंट ऑन अवर बॉडी. बॉडीला बाहेरून सुद्धा व्यवस्थित त्या दिसतात. सुपरफिशियली प्लेस्ड ऑन अवर बॉडी. बट मॅक्झिमम आर्टरी आर डीपली सिच्युएटेड and here veins are superficially स्किनच्या लगत वरचीवर असतील. सुपरफिशियली प्लेस्ड वरचीवर असतील. बऱ्यापैकी सहजासहजी दिसू शकतील. हा तो चौथा फरक असेल. देन फिफ्थ इयर these artery have no any valve. आर्टरीला कोणताही झडप किंवा दरवाजा नसतो. नो एनी व्हॉल्व, झडप किंवा दरवाजा नसतो. नो एनी व्हॉल्व, नो व्हॉल्व. इथं मात्र काय सांगणार, इट कन्सिस्ट व्हॉल्व. याला मात्र दरवाजा असतो. नेक्स्ट 6. Hence blood flow very rapidly or fast. कारण हृदयानं ब्लड पंप केलं की पहिल्यांदा आर्टरी मध्ये एंट्री करतं. आर्टरीच्या आतल्या बाजूने दरवाजा नाही आणि म्हणून फोर्सफुली ब्लड एंट्री करतो, पास होतं. हेच ब्लड फ्लो रॅपिडली. ब्लड फ्लो रॅपिडली, ब्लड फ्लो स्लो. मग ब्लड फ्लो रॅपिडली जर असेल तर प्रेशर कसा असेल, हाय. ब्लड प्रेशर कसा असेल, हाय असेल. इथं ब्लड प्रेशर अल्सो कसा असेल, स्लो किंवा लो. त्याला प्रॉपर शब्द स्लोच्या ऐवजी काय वापरता येईल, लो. हा शब्द वापरता येईल, लो. या पद्धतीनं हे महत्वाचे मुद्दे. आणि सर्वात महत्वाचा 8वा मुद्दा कोणता असेल, ही आतली जी पोकळी, या पोकळीला ल्युमेन असं म्हटलं जातं. ल्युमेन म्हणजे पोकळी. दिस ल्युमेन इन केस ऑफ आर्टरी इज व्हेरी स्मॉल. आर्टरी मध्ये ही पोकळी छोटी असते. तीच पोकळी व्हेन मध्ये कशी असेल, लार्ज. हा तो महत्वाचा फरक असेल. These are the 8 most important differences. Again listen in very fastly. Artery is a blood vessel which carry oxygenated blood from heart to body. Vein is also blood vessel which carry deoxygenated blood from body to heart. Second, there is one exception, pulmonary artery. इथं कोणते, pulmonary vein. Third, artery is a thick walled. त्यातली त्यात कोण, मधला लेअर ट्युनिका मीडिया कशाने बनतो, स्मूथ मसल्सनी बनतो. तो कसा असेल, थिक असेल. कोणामध्ये, आर्टरी मध्ये. आणि व्हेन मध्ये कसा असेल, थिक. Then artery are deeply situated. Veins are superficially situated in our body. वरची वर असते, ह्या खोलवर असते. Here artery have no any internal valve. आतून त्याला दरवाजा नसतो. इथं vein consist internally valve. आतून vein ला दरवाजा असतो. Hence blood flow very rapidly or fast. दरवाजाच नाही म्हणून ब्लड कसं स्पीडली जातं. इथं मात्र ब्लड फ्लो व्हेरी स्लो. Hence blood pressure is here high. इथं ब्लड प्रेशर कसा असेल, लो. And then last, lumen of artery is very small as compared to vein. In vein it is large. हे 8 महत्वाचे फरक आहेत आर्टरी आणि व्हेन मध्ये.
आणि जाता जाता एका मिनिटात पुन्हा पाहू. आर्टरी असो किंवा व्हेन असो, त्याचा सेक्शन घेतला, टीएस ट्रान्सव्हर्स सेक्शन, अँड ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप, सूक्ष्मदर्शिकेखाली पाहिला तर किती लेयर्स दिसतात? 3 लेयर दिसतात. ह्या वरच्या लेयरला काय म्हणतो? ट्युनिका एक्स्टर्ना. मधल्या लेयरला काय म्हणणार? ट्युनिका मीडिया. आतल्या लेयरला ट्युनिका इंटर्ना. दोन्हीचाही सेक्शन घेतला तरी तसंच. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हा ट्युनिका एक्स्टर्ना जो आहे आउटर, इट इज मेड अप ऑफ कोलेजिन फायबर. तो कशाने बनतो? कोलेजिन फायबर. आणि मधला जो आहे ट्युनिका मीडिया, इट इज मेड अप ऑफ स्मूथ मसल फायबर. आणि आतला जो आहे इट इज लाइन्ड बाय सिंगल लेयर ऑफ व्हिच टाइप ऑफ सेल? एंडोथेलियल सेल. कोणत्या पेशी? एंडोथेलियल सेल. ही अशी रचना दोघांचीही सेम असेल, आर्टरी असो किंवा व्हेन असो, हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. देन हियर आर्टेरिओल्स. आर्टेरिओल म्हणजे कोण? इट इज अ स्मॉल ब्रांचेस ऑफ आर्टरी. व्हेन आर्टरी डिवाइड अँड रीडिवाइड इनटू स्मॉल ब्रांचेस कॉल्ड एज आर्टेरिओल्स. कारण हे शुद्ध रक्त बॉडीच्या सर्व अवयवापर्यंत पोहोचवायचं आहे. ही मोठी नलिका आहे. मोठ्या नलिकेनं सर्व अवयवांना रक्त जाईल का? नाही जाणार. म्हणून छोट्या नलिका होणं गरजेचं आहे. आणि म्हणून शुद्ध रक्त पुरवठा हे कोणामार्फत होईल? आर्टेरिओल्स. मग आता कॅपिलरीज. कॅपिलरीज वरती फोकस करू. कॅपिलरीज आर व्हेरी स्मॉल, मायक्रोस्कोपिक और टायनी. अत्यंत सूक्ष्म असतात. सेम लाईक आवर हेअर्स, केसासारखे असतील. का? आवर बॉडी इज मेड अप ऑफ सेल्स और टिश्यू. आपलं शरीर पेशींनी बनलेलं असेल किंवा उतींनी म्हणजे टिश्यूनी बनतं. आणि प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवणं गरजेचं आहे. प्रत्येक पेशीपर्यंत न्यूट्रिएंट्स पोहोचवणं गरजेचं आहे. त्यासाठी सूक्ष्म नलिकांची गरज असते. कॅपिलरीज आर फॉर दिस पर्पज. त्या कॅपिलरीज बॉडीतल्या पेशीपर्यंत इझिली पोहोचतात. and then exchange of material takes place with the help of capillaries, because the wall of capillary is lined by flat squamous epithelium. चपट्या पेशी असतात, फ्लॅट स्क्वॅमस epithelium. The capillary is here stretchable, थोड्याशा स्ट्रेच होतात, and also consist small pores. त्याला छोटी छोटी छिद्र असतात. Hence here WBC oozes out, squeezing out from capillaries. Hence that concept is called as a diapediasis. कालच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं डायपेडियासिस. डायपेडियासिस या पद्धतीचा हा कन्सेप्ट आपण पाहिला होता. म्हणजे कॅपिलरीतून डब्ल्यूबीसी बाहेर येतात, याला डायपेडियासिस असं म्हटलं जातं. आणि कॅपिलरी मार्फत बॉडीतल्या पेशींना आणि टिश्यूना न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन पुरवला जातो. बॉडीतला प्रत्येक पेशी आणि टिश्यू तो ऑक्सिजन आणि तो न्यूट्रिएंट्स शक्यतो वापरला जातो, युटिलाइज दिस अँड देन रिलीजेस. मग बॉडीतल्या पेशी काय बाहेर सोडतील? कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडल्यानंतर ते कार्बन डायऑक्साइड कलेक्ट कोणतरी करेल. कोण करेल? नेक्स्ट ब्रांचेस, फेन्यूल्स. बॉडीतल्या ब्लड मध्ये जेव्हा बॉडीतल्या पेशी कार्बन डायऑक्साइड सोडतील, ते कलेक्ट करण्याचं काम कोण करेल? स्मॉल ब्रांचेस ऑफ ब्लड व्हेसल कॉल्ड एज व्हेन्यूल्स. म्हणजे आता इथं कोणतं ब्लड येईल? डिऑक्सिजनेटेड. इथं डिऑक्सिजनेटेड ब्लड येईल, याला आपण व्हेन्यूल्स म्हणतो. ते सगळं कलेक्ट करतील आणि शेवटी ते अशुद्ध रक्त कुठं आणून पोहोचवलं जातं? व्हेन्स. इज इट क्लिअर? दिस इज द प्रॉपर कन्सेप्ट ऑफ ब्लड व्हेसल. आर यू गेटिंग दिस? इज इट क्लिअर? ओके, थँक यू.